चला, आवाज येते सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके. काल काय बघत होतो लास्ट? कालचा लास्ट टॉपिक काय होता? Acidity. ओके. आणि त्याच्यामध्ये शेवटचा प्रॉब्लेम काय होता? CH4NH3HF असा होता का? Yes, sir. ओके. चला, पुढचा प्रॉब्लेम बघू आता. एक नीट लक्ष दे, एक्सेप्शनल केस ती बघायची आता आपल्याला, आणि एक्सेप्शनल केस वरती जास्त प्रॉब्लेम येतात. चला लक्ष द्या आता. तुमचा पिरियडिक टेबल झालाय? Yes, sir. Yes, sir. झालाय. Yes, sir. बर, मला याचा अर्थ सांगा. इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय? येस, नाही माहिती? शॉर्टकट मध्ये शिकवलेलं आहे सर सरांनी आम्हाला पिरियडिक टेबल. बर, ठीक आहे. हे सांगू का 2 मिनिटात? बघा, आवाज येतोय सगळ्यांना नीट? Yes, sir. Yes, Yes, sir. ठीक आहे. बघा, आता इलेक्ट्रॉन अफिनिटीचा अर्थ काय होतो की एखादा ऍटम आहे, ऍटमचा शेप कसा असतो? स्पेरिकल आहे, ठीक आहे. आणि हा जो ऍटम आहे याच्या सेंटरला काय असतो? न्यूक्लियस. बाहेर काय फिरतात? इलेक्ट्रॉन्स. माहिती नाही एवढं? Yes, sir. Yes, sir. आता इलेक्ट्रॉन फिरतात, तर काय होतं की एखादा ऍटम, हे शेल असे पूर्ण आहे, मी हाफ काढले, एखादा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऍड होतो, तर ऍड होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? अफिनिटी. Affinity. म्हणून नाव काय? इलेक्ट्रॉन अफिनिटी. ठीक आहे. आता इकडे बघा, निगेटिव्हिटी म्हणजे काय किंवा निगेटिव्हिटी. चला बघू, तुम्हाला कसं शिकवलं मला नाही माहिती, त्यामुळे मी डायरेक्ट सांगतो. CH3Cl, याच्यातलं निगेटिव्ह कोण आहे? कार्बन का Cl? Cl. CL. Cl ला म्हणतात कार्बन डेल्टा काय? प्लस. Plus. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय होतं बघ, क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतो कोणाकडून? कार्बन कडून घेतो. ठीक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होतात? बॉन्ड. पण इथं बॉन्ड प्रेझेंट आहे का नाही? इथं अख्खा ऍटम आहे, एक सेपरेट ऍटम आहे. मग जर बॉन्ड असताना इलेक्ट्रॉन घेतले तर त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. Negative. जर बॉन्ड नसताना, फक्त ऍटम असताना इलेक्ट्रॉन घेतले तर इलेक्ट्रॉन काय म्हणायचं? Affinity. ठीक आहे, हा फरक. मग आता पिरियडिक टेबल मध्ये ऑक्सिजन जो आहे त्याच्या खाली सल्फर येतो. पिरियडिक टेबल मध्ये टॉप टू बॉटम साईज इन्क्रीज का डिक्रीज? Increase. 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 मग जो ऍटम छोटा आहे, ऑक्सिजन छोटा आहे आणि सल्फर खूप मोठा आहे, ऑक्सिजनची साईज जर एवढी असेल तर सल्फरची साईज एवढी. दिसतं ना एवढं खालचं? यस. Yes, sir. Yes, sir. बरं, मग आता ऑक्सिजन लवकर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल का सल्फर? एवढं सांगा मला. सल्फर. सल्फर का बरं? आन्सर बरोबर आहे. रिझन काय? स्पेस जास्त आहे त्याच्या इथं ऑर्बिट मध्ये. येस, याचा व्हॉल्यूम जास्त आहे, याचा व्हॉल्यूम कसा आहे? कमी. कमी.
आधीच ऍटम मध्ये काय असतात आधीच इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन का रिपल्शन. रिपल्शन. Repulsion. रिपल्शन. आता हा इलेक्ट्रॉन आहे, हा कुठे ऍड होणार लवकर सल्फर मध्ये ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन. Oxygen. आता हे तुम्हाला मी उलट सांगितलं त्यामुळे तुम्हाला हे नॉर्मल वाटणार. तुमच्यासाठी एक्सेप्शनल केस नाही राहिली. ज्यांनी हा टॉपिक आधी स्टडी केलेला आहे त्या हिशोबाने कसं असतं फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन तर ही ऑर्डर असते निगेटिव्हिटीची. पण जर तुम्ही ऍफिनिटीला गेले ना तर मुलांना ऍफिनिटी समजतच नाही, त्यांना वाटतं दोन्ही सेम आहे, तसं नाही येते. हा ऍटम आहे. मग या केस मध्ये ऍफिनिटी जी आहे त्याची ऑर्डर कशी असते पहिला क्लोरीन येतो मग फ्लोरीन येतो मग ब्रोमीन येतो अँड देन फायनली कोण येणार आयोडीन. Iodine. आणि हे ऑर्डर ऍफिनिटी. एवढं कळलं. Yes, sir. Yes, sir. येस सर. Yes, sir. सांगायचं ना मला. ओके ठीक आहे. मग आता आपल्याला याच्यावरती प्रॉब्लेम बघायचा आहे. सध्या तुम्ही एवढं लिहून घ्या. तुम्हाला आयोडीन दिसत नसेल तो मे बी राईट. इकडे उगाच लिहिलं मी. डन सर. फायर परत सांगायचं बरं ठीक. परत सांगतो बघा. हे बघ हा कोण आहे Cl. हा कोण आहे फ्लोरीन. हा सल्फर आहे आणि हा काय ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या खाली सल्फर फ्लोरीनच्या खाली कोण असतो क्लोरीन. आपला विषय चालला इलेक्ट्रॉन ऍफिनिटी. याचा अर्थ असतो इलेक्ट्रॉन घ्यायचा. सगळेजण इलेक्ट्रॉन घेतात ते, पण इलेक्ट्रॉन घेत असताना हे कोणाही बरोबर बॉन्ड करत नाही, ते डायरेक्ट घेतात. ऍटम जसा आहे तसं त्याला घेतो. हा पहिला पॉइंट. दुसरा याच्यातलं समजा घेतलं ऑक्सिजन तर कार्बनला जर ऑक्सिजन जोडला तर ऑक्सिजन इलेक्ट्रॉन घेतो, पण हा कोणाच्या प्रेझेन्स मध्ये घेतो बॉन्ड. बॉन्डच्या. तसंच कार्बनला जर सल्फर जोडला हा सल्फर पण इलेक्ट्रॉन घेतो अगेन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये बॉन्ड. तर बॉन्डच्या प्रेझेन्स मध्ये इलेक्ट्रो काय म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि याला काय म्हटलं ऍफिनिटी. मग याची ऑर्डर काय सगळ्यात जास्त निगेटिव्ह कोणी अख्ख्या पिरियोडिक टेबल मध्ये फ्लोरीन Chlorine. Chlorine. ब्रोमीन अँड देन फायनली Iodine. आयोडीन. इथं कसं आलं ऍफिनिटी. आता याला सोडून द्या, या दोघांमध्ये फक्त बोलू आपण कारण त्याच्यावर प्रॉब्लेम आहे. सो सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोण घेणार देन ऑक्सिजन, कारण सल्फरचा काय जास्त आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम. एवढं क्लिअर आहे. येस सर. हो, येस sir. सर. येस सर. Yes, sir. बर आता इथं प्रॉब्लेम लिहून देतो. आलेला आहे एकदा आणि बरेच जण चुकतात हा प्रॉब्लेम. CH3SH आणि CH3OH या दोघांमध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोणतं असं विचारलेलं आहे. चला ऍसिड साठी काय काय बघतात. Sir, H plus. H plus. Conjugate base. Conjugate base. Stable. नाही नाही पहिल्यांदा कितीला पाहिजे H प्लस. H plus. देन कॉन्जुगेट बेस कसा पाहिजे Stable. Stable. स्टेबल. होतो. स्टेबल कशामुळे होतो तो निगेटिव्ह चार्ज आतमध्ये आला स्टेबल. आता बघा इथं हा बॉन्ड तुटला आणि हा बॉन्ड तुटला म्हणजे दोन्ही केस मध्ये डोनेट काय झाला
H plus. H plus. रिव्हर्सिबल एरो. राहिलेला पार्ट नीट काढा. CH3 S प्लस H प्लस आणि याच्यावर चार्ज कोणता? Minus. निगेटिव्ह. Negative. CH2 चार्ज कोणता? मायनस. प्लस काय दिला? H प्लस. आता विषय असा आहे की कॉन्जुगेट बेस जे दोन दिसतात आहे ते कसे पाहिजे? स्टेबल. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज कुठे आला पाहिजे? आतमध्ये. आतमध्ये आला पाहिजे. ओके. पण आता तुम्ही इथं CH3 बघता. CH3 चा इफेक्ट कोणता आहे? Plus आहे. Plus आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं आपल्याला काही करायचं नाही कारण ते दोन्ही साईडला सेमच आहे. राहिला प्रश्न सल्फर आणि ऑक्सिजनचा. तर मला सांगा की हा निगेटिव्ह चार्ज कोण लवकर स्वतःमध्ये ऍड करून घेईल? सल्फर का ऑक्सिजन? सल्फर. Sulfur. Sulfur. त्याचा व्हॉल्यूम कसा आहे? मोठा. ठीक आहे. जास्त. तो आन्सर काय आलं? या दोघांमधलं स्ट्रॉंग ऍसिड कोणतं? फर्स्ट. First. A B. तो स्ट्रॉंगर कोणता आला? ऍज कम्पेअर टू बी. ठीक आहे. 90% मुलं आन्सर असं लिहितात कारण त्यांना एकच आठवतं, ऑक्सिजन जास्त निगेटिव्ह आहे कोणापेक्षा? सल्फर. आणि पूर्ण चॅप्टर मध्ये एकच वाचलेलं असतं की जेवढा मायनस हा इफेक्ट जास्त तेवढी ऍसिडिटी जास्त. पण हा एक्सेप्शनल केस आहे त्यामुळे एवढं सांगितलं. एवढंच फक्त सॉल्व्ह करायचं होतं त्यासाठी एवढं सांगितलं. लिहून झालं सांगा. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं. ठीक. सर काल तुम्ही म्हटले होते मला या पॉइंटची आठवण करून द्या. कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी घेणार होते सर तुम्ही? हा. अच्छा. ओके. कॉन्जुगेट बेस स्टॅबिलिटी बघू आपण 2 मिनिटात. सध्या आपण काय करतो ते बघून घ्या. इथून पुढं 2-3 वेळा रिवाइज केलं आपण काय काय बघितलं आणि कोणता टॉपिक चाललाय. सध्या आपलं लक्ष फक्त कशावर आहे? ऍसिड आणि Base वर. बेस. ठीक आहे. आपल्याला एकच करायचं, कोणता ऍसिड स्ट्रॉंग आणि कोणता वीक एवढंच बघायचं. ठीक आहे. मग आता ऍसिड बघण्यासाठी ऍसिड काय देतो? H plus. H plus. H plus. काय होतं? कॉन्जुगेट Base. बेस. असला पाहिजे. बघा आता जो पॉइंट आहे की समजा एखादा मी कंपाऊंड घेतला, ऍसिड घेतो, कोणता घेऊ? चला ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड आहे. ठीक आहे. याने काय दिला? डोनेट काय केला? H प्लस. H plus. इथं चार्ज कोणता आहे? Minus. आता हा कसा असला पाहिजे? स्टेबल. आता स्टेबलचा अर्थ काय होतो की हा चार्ज मी मगापासून सांगतो की आत फिरला पाहिजे. मग असं का म्हणतो? कारण तो जर आत नाही फिरला तर तो कोणाकडे जाणार परत? H plus कडे. हायड्रोजन. आणि तो जर H प्लस कडे गेला तर ते ऍसिड स्ट्रॉंग होईल का? नाही. 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 कारण ऍसिडची ओळखच काय आहे? तो काय देतो? H प्लस. H plus. तो H प्लस दिला आणि लगेच घेतला तर तो ऍसिड झाला का? नाही. त्यामुळे परत सांगतोय हा कसा असला पाहिजे? Stable. ठीक आहे. सो हा एक पॉइंट होता. राहिला आता आपल्याला दुसरं काय बघायचं? बेस. कन्सेप्ट कळली ना? Yes. Yes sir. येस. ओके. आता आपल्याला बघायचं बेस. चला बोला, व्हॉट इज बेस? येस. OH negative. OH negative sir. ही डेफिनेशन 10वीला होती. सो ती आता आपल्याला अर्धी आपल्यासाठी, फुल नाही ती.
बोला. बेस म्हणजे तुम्ही म्हणता ना OH असतो, तर माझ्याकडे एक्झाम्पल आहे ना, अमोनिया बेस आहे. दाखवा कुठे OH त्याच्यामध्ये, नाहीये. बेस म्हणजे काय? बेस म्हणजे असा कंपाऊंड जो काय देतो, बोला. नेगेटिव्ह चार्ज. Negative charge. अगेन असं बुक मध्ये दिलेलं नाही. बुक मध्ये ते बरेचसे थेअरी, लॉरेन्स वेगवेगळ्या थेअरीज आहे बेस ऍसिडच्या. त्या सगळ्या थेअरीजला रीड करून मी एक कॉमन काढले. ऑर्गेनिक मध्ये जर बेस म्हणायचं असेल तर एकच, तो काय देतो, निगेटिव्ह चार्ज. या सगळ्या मी बनवलेल्या टर्म आहे सिंपल करायला. इलेक्ट्रोफाइल काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो. घेतो. काय करतो, देतो. देतो. इलेक्ट्रॉन देतो. H प्लस देणारा ऍसिड, निगेटिव्ह देणारा काय झाला, बेस. Base. नीट लक्षात ठेवायचं. आता जर बेस निगेटिव्ह चार्ज देत असेल तर दिल्यानंतर बेस कशात कन्वर्ट होणार, ऍसिडचा कॉन्जुगेट बेस होतो. मग बेसचा कॉन्जुगेट काय होणार, बोला. Conjugate acid. Conjugate acid. ठीक आहे. मग जर ऍसिड मायनस आहे इफेक्टनी स्टेबल होत असेल तर बेस कोणत्या इफेक्टनी स्टेबल होणार, Plus I. चला Plus आपण बघू. इथं घेतलं तर एक्झाम्पल घेऊन टाकू. एक अमोनिया आहे, दुसरा CH3NH2 आहे, देन CH3CH2NH2 आहे. या तिघांमधला स्ट्रॉंग बेस कोणता? पहिली गोष्ट, बेस काय देतो, निगेटिव्ह. Negative charge. तो निगेटिव्ह Negative शोधा charge. आधी. निगेटिव्ह कुठे इथं, नायट्रोजन वरती काय आहे? नेगेटिव्ह. Lone pair. नेगेटिव्ह. Lone pair. दोन पेअर निगेटिव्ह चार्ज. मग आता हा निगेटिव्ह चार्ज कोण इझिली देणार आउट ऑफ 3, बोला कोण? यस. बरं, प्रत्येकाकडे निगेटिव्ह निगेटिव्ह आहे. मग त्याचे इलेक्ट्रॉन आपण काढून घेतल्यावर तो देईल का त्याला दिल्यावर तो बाहेर देणार? नाही माहिती. बरं ठीक आहे. आता कसं सांगायचं, ओके. हा, एक पाण्याचा टँक आहे, फुल भरलेला आहे आणि त्याला माग पाईप आहे. ठीक आहे. आता आपलं टार्गेट असं आहे की पाणी बाहेर गेलं पाहिजे. तर तुम्ही इथून पाणी आतमध्ये सोडल्यावर बाहेर गेईल का ते पाणी बाहेर ओढल्यावर ते, म्हणजे ए ऑप्शननी तो बाहेर जाणार का बी नी? ए सर. ते तुम्ही पाणी सोडल्यानंतर तुमचे पाणी इथं लेवल वाढणार आणि पाणी बाहेर जाणार. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉन देताय 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 म्हणजे कोणता, Plus I. Plus I. प्लस आर. याला तसं काही आहे का, याला तिन्ही पण हायड्रोजन आहे. हायड्रोजनचा इफेक्ट काय असतो, Zero. Zero. झिरो. निगेटिव्हचा इफेक्ट कोणता, Plus I. प्लस आय. Plus I. आणि या दोन CH3 CH2 चा कोणता? प्लस आय. Plus I. काय आहे की या दोघांचा मिळून जो इफेक्ट आहे तो जास्त आहे. म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन भेटणार, हा लवकर बाहेर जाणार. सो हा तुमचा बेस कसा झाला, स्ट्रॉंग. त्याच्या कंपॅरिझन मध्ये एकच प्लस आहे, म्हणजे हा थोडा वीक. आणि सगळ्यात जास्त वीक कोण आहे, अमाइन, सॉरी अमोनिया. लॉजिक कळलं काय केलं ते? Yes, sir. Yes, sir. लिहून टाका लिहून टाका. झालं सर. झालं सर. Hello, sir. झालं सर. ओके, नेक्स्ट.
बर, मग आता आपल्याला एक इक्वेशन बनवायचं असेल तर काय लिहिणार तुम्ही? बेसिसिटी इथं काय बोला, प्लस आहे कुठं मायनस आहे कुठं? प्लस आहे वर सर, मायनस आहे खाली. मायनस आहे खाली. हे झालं आपलं इक्वेशन. ठीक. बरं, आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे, पण याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहे, घेऊन टाक. बेसचे घ्यायचे का अजून? चला घेऊ. एक्झाम्पल नीट लिहून घ्या. मी काय एक्झाम्पल मी इथं बनवतो बोर्डवर डायरेक्ट, मग परत माझ्या लक्षात नाही राहत मी काय दिलं होतं. त्यामुळे ते नीट लिहायचे. हे आता जस्ट बनवलेलं एक्झाम्पल. चला बोला, कोणती लोन पे लवकर डोनेट होणार? बोर्ड चांगला दिसतोय. विष्णू, कसला मेसेज केलता तू? सॉरी पायल मेसेज काय केला होता? कोणता पॉइंट परत सांगायचा होता? झाला सर तो क्लिअर स्टार्टिंगचा. बरं आता सांगा, कोणती लोन पे डोनेट होईल? कसं बघणार? सर पहिली. फर्स्ट याच्यातली. का बरं? काय कारण त्याचं? तर जो कार्बन कडे 3 बॉन्ड आहेत ना, हा पाय बॉन्ड तो ब्रेक करेल लवकर. हा बॉन्ड ब्रेक करेल असं तू म्हणतोय? ते तुझं नाही, म्हणणं हा तेच बॉन्ड करत नाही. जाईल का असं? येस सर. आपलं प्लस आर इफेक्ट. प्लस आर इफेक्ट रिंगचा म्हणतो ना तू? येस सर. बर, काय करायचं बघा आता. नायट्रोजनला जो कार्बन आहे हा आणि हा कार्बन आहे, तर आधी इफेक्ट चेक करा, कारण आपण हे सगळा टॉपिक जो आहे ना, तर 5 इफेक्ट आहे. इंडक्टिव्ह रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन, टॉटोमेरिझम, इलेक्ट्रोमेरिक, 5 इफेक्ट आहे. आणि ते 5 इफेक्ट यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं बऱ्याच जणांना जमतच नाही. म्हणजे ज्या ठिकाणी ते नीट असं टॉपिक नीट घेतले नाही जात, मुलांना समजतच नाही काय करायचं. त्याच्यामध्ये एवढे ऑप्शन असतात की तुम्हाला नीट कळत नाही की कुठं काय वापरायचं. सो एक क्लिअर करा, ऍसिडिटी आणि बेसिसिटी या दोघांसाठी फक्त काय वापरायचं? इंडक्टिव्ह आणि रेझोनन्स. एवढंच बघायचं आपल्याला, जास्त डोकं नाही लावायचं. सिंपल करू आपण. सो आता हा जो कार्बन आणि हा जो कार्बन आहे, हा कार्बन सिंगल बॉन्डचा आहे, म्हणजे इथं माग काय CH. ओके, आणि इथं काय? आता हे जे स्ट्रक्चर आहे मी खाली काढतो बघा. एक कार्बन, त्या कार्बनला NH2, इथं H, इथं CH2 आणि इकडं पण CH2. CH2 चा इफेक्ट कोणता? प्लस आहे प्लस आहे. प्लस आहे. वरती. सो ह्या लवकर डोनेट होणार ना, कारण सगळीकडून इलेक्ट्रॉन आले आणि ते वरतून इकडे गेले. सिंपल. इथं प्रॉब्लेम काय आहे की हा जो आहे तो डबल बॉन्डचा कार्बन आहे. मग डबल बॉन्डचा कार्बन जो असतो त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं? त्याचं काय होतं? हा किती पर्सेंट आहे माहितीये? 33. 100चे 3 भाग, एक भाग कितीचा? 33. पण इथं 100चे 4 भाग आहे, PP. 25. 25. म्हणजे जो जास्त आहे त्याची निगेटिव्हिटी जास्त, म्हणजे हा निगेटिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे चालले? खाली. इकडे इलेक्ट्रॉन कुठे चालले? वरती. वरती. इलेक्ट्रॉन ओढले गेले म्हणजे कोणता? मायनस आहे. मायनस आहे. बेसिसिटी कमी झाली जास्त झाली? कमी. कमी. त्यामुळं सेकंड इज अ स्ट्रॉंगर बेस दॅन फर्स्ट. समजलं आता? येस सर. ओके, लिहून घ्या.
लिहून झालं सांगा. सर एकदा परत सांगा ते. बर, आधी लिहून घे. लिहून झालं सांग. लिहून झाल्यावर सांगा. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं झालं बघा. परत एकदा. चल, हा कार्बन जो आहे हा डबल बॉन्डचा आहे इथला. हा कोणता असतो? sp2. sp2 sp2 म्हणजे किती पर्सेंट एस कॅरेक्टर? 30 3%. 33. हा कोणता आहे? sp3 3. म्हणजे किती पर्सेंट एस कॅरेक्टर? 25. जेवढी व्हॅल्यू जास्त तेवढी निगेटिव्हिटी जास्त. म्हणजेच काय, एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्हिटी. मग हा जास्त निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह काय करतो? इलेक्ट्रॉन घेतो, म्हणून इलेक्ट्रॉन कुठे चालले? खाली. हा इलेक्ट्रॉन काय करतो? देतो. इलेक्ट्रॉन कुठे चालले? वरती. मग इलेक्ट्रॉन वर 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 चालले, म्हणून हा पण बाहेर जाणार. इकडे इलेक्ट्रॉन खाली चालले, म्हणजे हा पॉसिबिलिटी जास्त काय कुठे येणार? हा खाली येणार. सर दिसत नाहीये सर. हो सर. स्क्रीन नाही नाही दिसत. दिसत. नाही. स्क्रीन का दिसत नाही? अच्छा, आता दिसली? येस सर. सर. येस सर. परत बघा. हे बघा, हे जो कोणतं आहे? sp2. म्हणजे किती? 23. आणि हा sp3 किती टक्के? 25. 25. एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्हिटी. मग हा 33 आहे, म्हणजे हा जास्त निगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉन काय करणार? हा ओढणार. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे येणार? खाली. हा इलेक्ट्रॉन काय करतो? देतो. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे चालले? वर वर वर, म्हणून हा पण कुठे जाणार आहे? बाहेर. आणि जो निगेटिव्ह चार्ज देतो तो काय असतो? बेस. समजलं आता? येस सर. येस सर. ठीक आहे, क्लिअर करतो. चला आता एक्झाम्पल घ्यायचे आपल्याला. कोणाचा आवाज येतोय माईकचा? फर्स्ट सेकंड थर्ड and fourth. याच्यातला मोस्ट ऍसिडिक कोणता? बोला. सर फर्स्ट वाला. फर्स्ट सर. का बरं? सर 3 क्लोरीन आहे सर, जास्त इलेक्ट्रॉन ओढून घेते. अच्छा, सनी तू हेडफोन लावलाय का? येस सर. हेडफोनचा आवाज येतो तुझा मध्ये मध्ये, काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघा, याला किती क्लोरीन आहे? 3. म्हणजे मायनस हा इफेक्ट आहे. आणि किती टाइम्स येतो? 3. हा किती टाइम्स आहे? 2. आणि हा किती टाइम्स आहे? फक्त 1. आणि हा कोणता इफेक्ट आहे? सर प्लस आहे.
प्लस आहे तर चालतच नाही, ऍसिड वीक होतं. मग 1 क्लोरीन 2 आणि 3 सगळ्यात बेस्ट कोणता? तिसरा. म्हणून आन्सर काय आलं? फर्स्ट. कळलं एवढं? येस. बर, त्याच्या खालचा दिसेल का? क्लिअर करतो, चला जाऊ दे. ब्ल्यू कलर दिसायचंच नाही. घ्या. फ्लोरीन, ठीक आहे. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. चला बोला, कोणता स्ट्रॉंग ऍसिड आहे? फर्स्ट सर. सर. Reason, कारण काय? सर जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर. ऑर्डर सांगा एकदा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, बरोबर ना? यस सर. येस सर. येस सर. ठीक आहे, नेक्स्ट वन, पुढचा. आता 2 ऍसिडचे एक्झाम्पल झाले, एक बेसचा. आता CH3 CH2 NH2. बोला, आता आपल्याला बेस बघायचा आहे. निगेटिव्ह चार्ज कुठे आहे? सगळीकडं. नायट्रोजनची काय आहे? लोन पेअर. बेसिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस सर. प्लस सर. चला, इथं तुम्हाला दिसतंय हे सगळे. इथं ठीक आहे, या दोघांचा कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे. क्लोरीनचा कोणता आहे? मायनस आहे. NO2 चा परत मायनस आहे. मायनस ऑक्सिजनचा मायनस आहे. मायनस आहे. मायनस आहे. आता तुम्हाला बेसिसिटी मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग बेस विचारला, या तिघांचा काय संबंध येतो का आता? नाही. नाही. तिला काय करतात? कमी आणि कमी, त्यामुळे ऑप्शन काय आहे ना? फर्स्ट. समजलं एवढं? यस सर. येस सर. येस सर. येस. ठीक आहे, ओके, क्लिअर करतो. आपला रेझोनन्स झालता आणि 2 स्ट्रक्चर झाले ना, एक प्लस आर आणि एक मायनस आर, असे 2 झाले. येस सर. येस सर. बर, ठीक आहे. आता तुम्हाला काय घ्यायचं? चलो, किती वेळ आपल्याकडे सांगा एकदा? 20 मिनिटं सर. 20 मिनिटं सर. किती? 20 मिनिटं. 20 मिनिटं. 20. चला, एक टॉपिक कव्हर करून घेऊ आपण. मी परत एक सांगतो, ऍसिडिटी आणि बेसिसिटी चालूच राहणार आहे, तर शेवटपर्यंत न्यायचं आपल्याला. मध्ये आपण काही टॉपिक घेतोय आणि ते रिलेट करणार शेवटी त्या ऍसिडिटी बेसिसिटीला. चला, आता आपण घेतोय काय नाव आहे वाचा? ॲरोमॅटिसिटी. आता ऍरोमॅटिक म्हटल्यावर काय नाव येतं पहिलं डोळ्यासमोर? बेन्झीन. बेन्झिन. चला, बेन्झिनची स्टोरी ऐकायची का?
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बर. सबकॉन्शियस माइंड माहिती का तुम्हाला? सबकॉन्शियस माइंड काय असतं? नाही. नाही माहिती. बरं, दोन माइंड असतात, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. कॉन्शियस म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट कॉन्शियसली करता, त्यावेळेस ते कॉन्शियस माइंड युज होतं. फॉर एक्झाम्पल, मी हा चॉक घेतला, मी एक लाईन ओढली, इट इज कॉन्शियस. पण सबकॉन्शियस म्हणजे काय की तुम्ही न कळत ज्या गोष्टी करत असतात त्याला सबकॉन्शियस माइंडच्या थ्रू होतात. फॉर एक्झाम्पल, मी एका ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत गेलो बाईक वरती, ठीक आहे, आणि नंतरून मला कोणीतरी सांगितलं, तुला माहिती का तू जाताना राईट साइडला एक रोड दिसला होता आणि तिथून एक छोटीशी बोळ होती. तर मी आठवून बघतो तर मला आठवतं, पण मी जात असताना तिकडे बघितलं नव्हतं. सो त्यावेळेस ते कॉन्शियस होतं का सबकॉन्शियस होतं? Subconscious. सबकॉन्शियस. ओके. तुम्हाला पण बघा ना, आता तुम्हाला मी म्हटलं चला तुम्ही तुमचा क्लास आठवून बघा, क्लासमध्ये सेकंड बेंच कुठे आहे, त्याच्या मागे एखादी विंडो असेल कुठे आहे ते बघा, तर तुम्हाला सगळं आठवतं. तुम्ही गेल्यावर थोडी असं अच्छा इथं विंडो आणि इथं बेंच असं बघत नाही बसत. सो त्याला म्हणायचं सबकॉन्शियस. मग असं एक्सपिरियन्स आहे की जे सायंटिस्ट आहेत त्यांना काही क्वेश्चन पडले आणि त्या क्वेश्चनचे आन्सर भेटत नव्हते आणि ते झोपून गेले. नंतर ते त्या क्वेश्चनचा विचार करत करत झोपले आणि झोपेमध्ये त्यांना आन्सर भेटतात. सो याच्या मागे सायन्स काय, ते सबकॉन्शियस माइंड काय करतं की तुम्हाला जेवढी माहिती आहे ती सगळी माहिती कलेक्ट करतं, त्याला इंटिग्रेट करतं की नक्की काय आहे. म्हणजे आपण कॉन्शियसली पण नाही करू शकत, ते सबकॉन्शियस करतं. आणि सायकोलॉजी मध्ये असं सांगितलंय की जो आईसबर्ग असतो तो पाण्याखाली एवढा असतो आणि पाण्याच्या वर एवढाच असतो. सो हे तुमचं कॉन्शियस येतं. हे कोणतं माइंड आहे? सबकॉन्शियस. कॉन्शियस. मग काय झालं, एक सायंटिस्ट आहे त्यांचं नाव होतं केक्युली. तर त्यांना असा एक फॉर्म्युला भेटला होता विच इज C6H6. पण त्यावेळेस असं माहितीच नव्हतं की C6H6 कसा असेल. विचार करत बसले की 6 कार्बन 6 हायड्रोजन कसं काय जोडायचे. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही ना. आता 1 2 3 4 5 6, आता कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, हायड्रोजन 6च आहे. 1 2 3 4 5 6 वापरले, पुढे काय जोडणार. तो त्यांना समजत नव्हतं, पण हे माहित होतं की असं एक स्ट्रक्चर आहे. मग ज्यावेळेस ते झोपले तर त्यांना एक स्नेक दिसला. त्या स्नेकचं माउथ आहे, त्याची ही बॉडी आहे आणि त्याची टेल त्याच्याच माउथ मध्ये पकडली अशी. मग ते झोपेतून उठले, त्यांना वाटलं अरे हा असं काहीतरी असेल. मग त्यांनी पहिला कार्बन कितव्या कार्बनला जोडला? 6व्या. सो हा याला जोडला. मग त्यांनी बघितलं अच्छा असं काही होईल का. 1 2 3 4 5 6 सगळे कार्बन जोडले. मग तरी पण प्रॉब्लेम, कारण आता इथं 12 हायड्रोजन होतात, प्रत्येकाला 2 2 द्यायचे म्हटले तर 12 होतील. मग त्यांनी मध्ये काय काढले? डबल बॉन्ड. मग प्रत्येकाला किती हायड्रोजन गेले? यस, एक एक. म्हणजे 6 कार्बन आणि 6 काय झाले? हायड्रोजन. हायड्रोजन. Hydrogen. मग त्यावेळेस अजून नाव माहित नव्हतं या कंपाऊंड. केकिलींनी असं स्ट्रक्चर नाही दिलं, आधी असं दिलं होतं. ओके. भिंत असते ना भिंत, त्या भिंतीला हिंदीमध्ये काय म्हणतात? दीवार. Divar. दिवार. इट इज कॉल्ड एज अ दीवार बेन्झिन ऍट दॅट टाइम. दिसते का दीवार मध्ये. मग आता मॉडिफाईड आपण असा काढतो. दिस इज अवर बेन्झिन. तुमच्या समोर जो बेन्झिन आला ते फाइंड आउट करायला कितीतरी वर्ष गेली असतात. सो हा बेन्झिन आहे आणि आपण काय बघतो? एरोमॅटिसिटी. आवाज येतोय? येस सर. येस सर. सर. हा, स्टोरी समजली ना? येस सर. Yes, येस sir. सर. बर, चला पुढे.
आता आपल्याला काय काय बघायचं, ऍरोमॅटिक एक असतो, आणि दुसरा असतो असं काय लिहिलंय, अँटी अँटी अरोमॅटिक. अँटी ॲरोमॅटिक. मग एखादा कंपाऊंड ॲरोमॅटिक असतो म्हणजे काय, स्कूल लेवलचे डेफिनेशन, असा कंपाऊंड ज्याच्याकडं ॲरोमा आहे, ॲरोमा म्हणजे फ्रेग्रन्स आहे, त्याला ॲरोमॅटिक म्हणायचं. पण आता डिटेल मध्ये कसं बघा, ॲरोमॅटिक मध्ये पहिला कंपाऊंड शुड बी वाचा, सायक्लिक. देन प्लेनार. देन कॉन्जुगेटेड कॉन्जुगेटेड. आणि त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन पाहिजे, 4n + 2π. हे कोणी सांगितलं, हुकेल Huckel's rule. त्यांनी सांगितलं. हे 4 पॉइंट असले तर कंपाऊंड काय, ॲरोमॅटिक. जर याच्यातलं एक पण नसेल तर कंपाऊंड काय, नॉन एरो. हे सगळे पॉइंट आहेत तिन्हीच्या तिन्ही सेम, फक्त इथं 4n इलेक्ट्रॉन असेल, 4n π, कंपाऊंड काय, अँटी ॲरोमॅटिक. ठीक आहे. सो आपण चेक करू तुमचा फेमस कंपाऊंड कोणता, यस, बेन्झीन. चला सायक्लिक आहे का, येस. येस सर. तुम्ही म्हटले पण मला नाही समजलं, सायक्लिक म्हणजे काय ते सांगा. व्हॉट इज सायक्लिक, इंग्लिशचं मराठी हिंदी करून सांगायचं नाही, त्याचा अर्थ सांगा. बोला, सायक्लिक म्हणजे काय, सर रिंग तयार झाली पाहिजे. रिंग तयार झाली, बरोबर सांगितलं त्यांनी. समजा माझ्या हातात बघा एक चेन आहे, अशी 6 कार्बन हातात पकडले मी, आणि ते असे स्ट्रेट आहे, मग याला तुम्ही काय म्हणणार, रिंग का चेन म्हणणार, चेन. चेन. मी पहिला कार्बन आणि शेवटचा कार्बन एकमेकांना जोडले तर तयार काय झाले, रिंग. रिंग. त्यालाच काय म्हणणार, सायक्लिक. प्लेनर. समजतच नाही लवकर, तुम्ही विचारून बघा कोणाला तरी, प्लेनर आहे का रिंग, हा म्हणतील, पण का ते नाही सांगताय. शॉर्टकट काय बघा, की सगळे कार्बन जे असतात सेम हायब्रिडायझेशनचे असले पाहिजे. बघा 6च्या 6 कार्बन बेन्झीन मध्ये कोणते, sp2. शॉर्टकट पाहिजे का एक्सप्लेन करू, एक्सप्लेन कर. लक्ष द्या बरं का आता, 1 2 3 4 5 आणि 6, 6च्या 6 कार्बनला डबल बॉन्ड आहे, म्हणजे 6च्या 6 कार्बन कोणते, sp2. पण याला डबल बॉन्ड नाही, म्हणजे हा कोणता आहे, sp3. याचा अर्थ काय होतो, कसं दाखवतो, 2 मिनिटं 2 मिनिटं. येस सर, पेज दिसतंय सगळ्यांना, येस येस. ओके. आणि हा जो कोपरा आहे ना, हा वरचा कार्बन, तर बाकी सगळे कार्बन एका प्लेन मध्ये ते डबल बॉन्डचे, पण हा जो कार्बन आहे हा आयदर तुमच्याकडे येणार किंवा कोणाकडे येणार, माझ्याकडे येणार. मग आता हा कार्बन आणि बाकी सगळे कार्बन एका प्लेन मध्ये होतील का, नाही. समजा इथं काही चार्ज वगैरे असतात तर सगळे एका प्लेन मध्ये आले असते, एक प्लेन तयार झालं असतं. sp3 जो असतो तो एका प्लेन मध्ये असतो आणि sp2 दुसऱ्या प्लेन मध्ये, म्हणजे कितीचा अँगल आहे हा x आणि हा y असेल तो 90 डिग्री. 90 डिग्री. हो. 90 शॉर्टकट degree. काय आहे, शॉर्टकट काय आहे, केमिकल बॉन्डिंगचा स्टडी केलाय का, येस.
Yes, थोडक्यात sir. सांगतो. हा जो कार्बन आहे इथला, हा कोणाचा आहे? सिंगल बॉन्डचा आहे. मग सिंगल बॉन्डचा कसा असतो? हा ओव्हरलॅप असतो. हा कोणता ऍक्सिस आहे? एक्स. X axis. हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आला ना, हा डायरेक्ट असा असतो स्ट्रेट. आणि जो डबल बॉन्ड आहे तो कसा असतो? लॅटरल, म्हणजे 90 डिग्री असा असतो, म्हणजे असे ऑर्बिटल आहे. याला असा जोडला जातो. तर सांगायचं काय की हा एक्स आहे, हा कोणता ऍक्सिस आहे? वाय. आपण कोणता आहे? वाय. आणि या दोघांपासून तयार काय होतो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर एक बॉन्ड सिग्मा आणि दुसरा कोणता असतो? पाय. मग हे दोन डॉटेड लाईन पासून तयार काय झाला? पाय बॉन्ड. Pi. मग हा जर वाय असेल आणि हा एक्स असेल तर दोघांमध्ये अँगल किती? 90. म्हणजे ते एका प्लेन मध्ये नाही. म्हणजे थोडक्यात काय, एक sp2 आणि दुसरा sp3 असेल तर कधीच प्लेन मध्ये नसतात. तर तुमच्यासाठी डायरेक्ट सांगितलं, हे सगळे sp2 आणि हा एकटा sp3 म्हणजे कंपाऊंड कसा आहे? प्लेनर का नॉन प्लेनर? Non-planar. Non-planar. अजून एक बघा. जर मी असं केलं, मी इथं निगेटिव्ह चार्ज काढला, तर आता अख्खा मॉलिक्यूल प्लेनर होतो. बिकॉज मी एक रूल शिकवलेला आहे, चार्ज बिकम्स Bond. मग हा चार्ज म्हणजे बॉन्डच आहे आणि तो डबल आहे, त्यामुळे हा अख्खा मॉलिक्यूल आता प्लेनर झाला. पण जर मी याला काढून घेतलं तर परत मॉलिक्यूल काय झालं? नॉन प्लेनर. Non-planar. कन्सेप्ट समजली? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तुम्ही कोणतं पण पुस्तक वाचा, मार्केटमध्ये जेवढे आहे ना, कोणते पण वाचा, हे असं कुठं सिंपल करून सांगितलेलं नाही, ते डायरेक्ट सांगतात. आणि प्लेनर लवकर कळत पण नाही. पुढं कोणतं आहे? कॉन्जुगेटेड. टाइम किती राहिला? 5 minutes. 5 minutes. इथंच काढू. कॉन्जुगेटेड सोपं आहे काय? असं आहे. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड असेल तर काय म्हणणार? Conjugated. Conjugate. अजून तुम्ही जास्तीत जास्त इथं एक ऑक्सिजन घ्या, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज घ्या, तो चार्ज बिकम्स बॉन्ड. Bond. कॉन्जुगेशन म्हणजे काय? ते पुढं पुढं सरकतात आणि दिस बॉन्ड अगेन बिकम्स चार्ज. थोडक्यात तो चार्ज फिरू शकतो, त्यालाच काय म्हणायचं? कॉन्जुगेटेड. Conjugate. हा कॉन्जुगेटेड आहे का? No, sir. नाही sir. डबल सिंगल सिंगल डबल नाही होणार. अजून एखादा? हा कॉन्जुगेटेड आहे का? No. नाही. नाही. हो सर. याला म्हणतात क्युम्युलेटिव्ह डबल बॉन्ड. त्याला काय म्हणायचं? आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे सेपरेट आहे दोन एकमेकांपासून. जे एका लाईन मध्ये अल्टरनेट आहे त्यालाच काय म्हणायचं? कॉन्जुगेटेड. कॉन्जुगेट. 3 कळाले? येस सर. Yes, Yes. sir. पुढे हाकेल्स रूल आहे. परत इथं पुस्तकात काही पण देतात, ते म्हणतात एन इज अ नंबर ऑफ रिंग, आणि ते बरोबर पण येतं, पण दरवेळेस नाही येणार. बघा, बेन्झिन एन म्हणजे नंबर ऑफ रिंग. सध्या रिंग किती आहे? एक. 1. 1 टाका. 4 into 1 is a 4. 4 plus 2 6. 6. हे तुमचं कॅल्क्युलेशन किती आले? 6 पाय. 6 पाय म्हणजे याच्या हाफ डबल बॉन्ड असतात. 6 च्या हाफ किती आहे? 3. 3. डबल बॉन्ड पण किती आहे? 3. 3. म्हणजे हे आन्सर बरोबर आलं, पण हे चुकीचं आहे. असं करायचं नाही. सिंपल काय करायचं बघा, हे लिहून घेता का? आधी लिहून घ्या, तिथं जागा नाही लिहायला. लास्ट 3 minutes राहिलेले आहेत. मग झालं, sir. बोर्डवरच घ्यायचं का पीडीएफ ला जायचं? बोर्डला. Yes, sir. बोर्डवरच घ्यायचं सर.
ओके ओके चालेल, मी असंच विचारतो. झालं ना, क्लिअर का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. लक्ष द्या आता. हे बघ, एखादा कंपाऊंड घेऊ, कोणता घ्यायचा? सोपा एखादा, तर बेन्झीनच घेऊ आता. बेन्झीन पहिल्यांदाच बघितलं असं. सायक्लिक आहे का? विचार करून सांगा, नुसतं बघून सांगू नका. सायक्लिक आहे का? येस सर. Yes, sir. सगळे sp2 आहे, म्हणून मॉलिक्यूल कसा आहे? Planar. 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 कॉन्जुगेटेड आहे का? डबल सिंगल दिसतं कॉन्जुगेट. Yes. Yes. आता काय करायचं बघा, हे दिसतंय का? नाही. Yes. तर इथं बनवू चला. n ची व्हॅल्यू आणि इथं लिहू 4n+2 आणि इथं लिहू 4n. चला, n ची व्हॅल्यू 0 असताना इथं व्हॅल्यू किती येणार? 6. ना 6 Two, असते. 2. 2 पाय. हे नंतर बघू. 1 असताना 6. 2 असताना 10. 10. 10, 3 असताना 14. 14, 14. बरं, इथे एक टेबल वाढवायचं का? जेवढे पाय बॉन्ड त्याच्या हाफ डबल बॉन्ड असतात. मग जर 2 असेल तर 2च्या हाफ किती? एक 1 1. 3 3, 5 7. ओके, हे 4n तर 2 मिनिटात कराल तुम्ही. 4n 0 असताना 4n पण काय ना 0. 1 असताना 4, 4. 2 असताना 8 आणि 3 असताना 12. 12. ओके, हे सगळे काय आले? पाय इलेक्ट्रॉनचं, हे सगळे पाय आहेत. बरं, मग 4 असताना डबल बॉन्ड किती? 2. 8 असताना 4 आणि 12 असताना 6. 6. आता नीट लक्ष द्या. आता तुम्हाला काय करायचं की तुमच्याकडे दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये इथलं काही मॅच होतं का बघा. ते उलट शिकवतात, ते म्हणतात इकडचं इकडं मॅच करा. तसं नाही. प्रॉब्लेम हे सायक्लिक आहे, प्लेनर आहे, कॉन्जुगेटेड. किती बॉन्ड आहे आपल्याकडं? 3. 3. आपल्याकडे 3 आहे म्हणजे गिवन कंपाऊंड अरोमॅटिक झालं. समजलं? Yes. Yes. Sir. ओके, अजून एक घेऊ. बोला, सायक्लिक आहे का? Yes, sir. Yes sir. Yes, sir. प्लेनर आहे, प्लेनर. Yes sir. Yes, sir. Yes, Yes. sir. कॉन्जुगेटेड. Yes, sir. Yes, Yes. आपल्याकडे 2 डबल बॉन्ड आहे, असं कुठं दिसतंय बघा टेबल मध्ये? सेकंड मध्ये 4n मध्ये. हा, म्हणजे Yes, हा कोणाचा होता? अँटी एरोमॅटिक. Anti-aromatic. अँटी अरोमॅटिक. ओके, अजून एक 2-3 घेऊ आपण, थोडा टाइम पुढे जाईल. म्हणजे ती कन्सेप्ट क्लिअर होईल. असं अजून काय बरं? हा घ्यायचा. सायक्लिक आहे का? Yes. आहे का? Yes. Yes, sir. सायक्लिक आहे, प्लेनर आहे का? चेक करू आपण. सगळे sp2 आहे आणि जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो चार्ज मगाशी सांगितला, चार्ज असला तरी त्याचं स्वतःचं काय असतं? sp2. sp2. मग सगळेचे सगळे काय झाले? sp2. Yes. sp2. हे सायक्लिक आहे, प्लेनर आहे, कॉन्जुगेटेड आहे का? नाही. No, sir. आहे. कसं आहे बघा, आहे कसा? हा एम्प्टी ना, एम्प्टी कडे काय बॉन्ड इकडे जाणार, मग हा बॉन्ड इकडे जातो, मग हा बॉन्ड इकडे जातो. मग पुढे काय झालं? हा बॉन्ड बघा, इथला जो होता इथं आला, हा पुढे गेला, हा इथं आला, आणि मग इथं कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह. Positive.
म्हणजे असं करत करत तो सगळं पॉझिटिव्ह फिरत फिरत परत इथे येणार. तुम्हाला आठवत असेल नायट्रोबेन्झिन बघितलं होतं आपण त्याच्यातूनच. Yes, sir. म्हणजे सगळीकडे चार्ज फिरतो, अख्ख्या ठिकाणी फिरतो, म्हणजे तो काय झाला? Conjugate. बरं 3 डबल बॉन्ड आहे, 3 कुठे आहे? इथं, म्हणजे गिवन कंपाऊंड कोणतं झालं? एरोमॅटिक. Aromatic. कळलं एवढं? Yes. Yes, sir. ठीक आहे. सो हे झालं आपलं आत्ताची सुरुवात त्याची. उद्या आपण अजून याचे कमीत कमी 25-30 एक्झाम्पल घेणार. एरोमॅटिक, अँटी एरोमॅटिक, नॉन एरोमॅटिक. सगळे जेईचे पण घेऊ, नीटचे पण घेऊ, म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. बरं एवढं कळलं आजचं? Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. ओके. सो चलो बाय, गुड नाईट. बाकी उद्या. Bye, Bye. sir. Good night, sir. Bye, sir. Good Bye, night. sir. बाय बाय Good बाय. night. Yes, sir. Good night. चलो बाय.